अध्यक्ष महोदय, सन्मान्य मंत्री महोदयांनी लक्षवेधीचं उत्तर देताना सकारात्मक उत्तर दिलं असलं तरी अध्यक्ष महोदय 17/12/2020 तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी गोरेगावला जे मेट्रोचं कार शेड आहे ते दहिसर येथील एअरपोर्ट अथॉरिटीच्या जागेवरती कार शेड देण्यासाठी केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवला आणि MMRDA ने सदरच्या जागेवर कार शेड देण्यासाठी केंद्रीय एव्हिएशन मंत्रालयाने त्याप्रमाणे त्यांना मंजुरी दिली। अध्यक्ष महोदय, 13 सप्टेंबर 2021 पासून दहिसर येथे 1 किलोमीटर रेडियस अंतर्गत सर्व बांधकामाला उंचीचे निर्बंध टाकण्यात आले आणि ज्या लोकांना IOD-CC मिळालेली होती त्या लोकांचे सुद्धा सर्व प्रकल्प बंद करण्यात आले जोपर्यंत एव्हिएशन मंत्रालयातून आपण परमिशन घेत नाही तोपर्यंत। अध्यक्ष महोदय, मी सरकारचं तत्कालीन आमचे 2021 ला देवेंद्रजी हे आमचे विरोधी पक्ष नेते होते, ह्यांनी तत्कालीन त्यावेळच्या एव्हिएशन मिनिस्टरला पत्र लिहिलं। त्याच्यानंतर 29 मार्च 2022 रोजी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते तत्कालचे देवेंद्रजी यांनी केंद्रीय नागरी उड्डाण वाहतूक मंत्र्यांना ज्योतिरादित्य सिंधियांना पत्र पाठवलं आणि त्याच्यातून आमच्या सर्व अडचणी सांगून मुंबई महानगरपालिकेकडनं आम्हाला हा प्रस्ताव पाठवला होता। 16 डिसेंबर 2022 ला महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून BMC ला दहिसर मध्ये ते थीम पार्क बनवण्यासाठीचं DP मध्ये रिझर्वेशन टाकण्याचा प्रस्ताव दिला। त्याप्रमाणे आमचे तत्कालीन आयुक्त चहल साहेब यांनी हा प्रस्तावात DP मध्ये रिझर्वेशन सुद्धा टाकलं। अध्यक्ष महोदय, आज 22 मे 2023 ला सुद्धा महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभागाला पत्र लिहून दहिसर मध्ये आमचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा पत्र लिहिलं की मेट्रो कार शेडच्या प्रकल्पाची जी जागा आहे ती तुम्ही उद्यान सार्वजनिक द्यावा आणि त्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका रेडी रेकनरच्या भावाने त्या जागेचे पैसे भरायला तयार आहे। अध्यक्ष महोदय, शासनाने त्यांना 40 एकर जागा गोरायला दिलेली आहे। गोरायला रडार तिकडनं शिफ्ट करायचे, त्यानंतर पुन्हा मे मध्ये 2024च्या मे मध्ये आम्ही पुन्हा पत्रव्यवहार केला आणि अध्यक्ष महोदय, दरवेळेला आम्हाला वेगळी कारणं ही केंद्र शासनाच्या एव्हिएशन मिनिस्टरच्या अधिकाऱ्यांकडनं दिली जातात। अध्यक्ष महोदय, आज माझे 10,000 लोक भूमिहीन झालेले आहेत, त्यांना भाडं मिळत नाहीये, महापालिकेचं नुकसान होतंय, महापालिकेला रेव्हेन्यू मिळत नाहीये आणि अशा बाबतीमध्ये सरकार माझं सकारात्मक असलं तरी आमच्या दहिसरकरांना हा रडार पासून कधी नाही मिळणार, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय, जर त्यांना अंधेरीचं रडार, अंधेरीचा प्रश्न त्याचप्रमाणे जुहूचा प्रश्न हा वेगळा आहे। दहिसरचा प्रश्न असा आहे की सन्मान्य मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की दहिसरचे जे रडार आहेत त्यांना जी गोरायला जागा दिल्या त्या ठिकाणी एव्हिएशन रडार ट्रान्सफर करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न माझा असा आहे की केंद्र शासनाच्या एव्हिएशन मिनिस्टरने ज्या वेळेला मी मीटिंगला गेले होते त्यांच्या समोर नायडूंच्या इकडे, त्यावेळेला त्याने एक प्रस्ताव दिला होता की आमचे रडार ट्रान्सफर करण्यासाठी जो आम्हाला खर्च लागणार आहे तो राज्य शासन देईल का,
हा त्यांचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल तुम्ही सकारात्मक आहात, पण ते पैसे तुम्ही भरणार आहात का हा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे की रडार जोपर्यंत जमीन हस्तांतरण नाही केली तरी चालेल, पण अध्यक्ष महोदय हे रडार गोराईला ट्रान्सफर करा, त्यांना जागा दिलेली आहे आणि हे रडार ट्रान्सफर करून तुम्ही तातडीने सगळ्यांना परमिशन देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला निर्देश देणार का हा तिसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय आमची परिस्थिती काय आहे की एका बाजूला आम्हाला एअरपोर्ट अथॉरिटीच्या रडारचं बंधन आहे, दुसऱ्या बाजूला जगामध्ये कुठे नाही असं अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये एकच नॅशनल पार्क आहे जो शहरामध्ये आहे आणि त्याचे सुद्धा निर्बंध लावलेले आहेत. 5 किलोमीटर नॅशनल पार्कच्या हद्दीपासून 5 किलोमीटर पर्यंत एन्व्हायरमेंट क्लिअरन्स हा केंद्राकडनं घेतल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बांधकामाची परमिशन देता येत नाही. सन्माननीय मंत्री महोदय इकडे आहात, आज रडारचा प्रश्न आहे, पण नॅशनल पार्कचा जो इकॉनॉमिक सेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे, जर कर्नाटक त्यांच्या लेवलला परमिशन देतं, मध्य प्रदेश त्यांच्या परमिशन देतं, मग महाराष्ट्र शासन का परमिशन देत नाही. अध्यक्ष महोदय आज 5 किलोमीटर अंतर्गतच्या सर्व बांधकाम ठप्प झालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेचा त्याला रेव्हेन्यू मिळत नाही. त्यामुळे पहिले रडारचे माझी उत्तर द्या, नंतर इकॉनॉमिक जो सेन्सिटिव्ह एरिया आहे त्याचं द्या. सन्माननीय मंत्री महोदय खूप प्रयत्न करतात. एकनाथजी शिंदे साहेब अभिनंदन करते, देवेंद्रजींचं अभिनंदन करते, त्याचप्रमाणे आमचे असित गुप्ता साहेब जसा प्रश्न आला तसे ते उत्तर देऊन केंद्राला पत्र देतात. इक्बाल सिलचर ह्या सर्व अधिकाऱ्यांनी मला मदत केलेली आहे, त्यांचं मी आज खरोखर जनतेच्या वतीनं अभिनंदन करते. पण मला दहिसरकरांच्या रडारसाठी न्याय पाहिजे. अध्यक्ष महोदय ज्या मतदारांनी मला विश्वास ठेवून मला 3दा निवडून दिलंय आणि आज 3 वेळा मी हीच लक्षवेधी लावून मी जर जनतेला न्याय देत नसेल तर मला आता खूप वाईट वाटतं की सरकार काहीतरी ह्याच्या समोर करेल. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मनीषाताईंनी लक्षवेधी गोराईच्या रडारच्या बाबतीत जी मांडलेली आहे आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती देखील खरी आहे, कारण या सगळ्याची प्रक्रिया महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने पूर्ण केलेली आहे. सदर लक्षवेधी जरी गोराईपुरती मर्यादित असली किंवा रडारपुरती मर्यादित असली तरी याच्या सगळ्या परवानग्या या केंद्र शासनाच्या एव्हिएशन मिनिस्ट्रीकडनं मिळतात आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील प्रयत्न केलेले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 2दा याच्या संदर्भातलं पत्र लिहिलेलं आहे, प्रशासनानं पत्र लिहिलेलं आहे, परंतु हा सगळा प्रश्न केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे. त्याच्यामध्ये एकच मार्ग याच्यामध्ये असा निघू शकतो की मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना विनंती करेन, सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करेन की या दोघांनी ही बैठक नायडू म्हणून जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली घेणं गरजेचं आहे, तरच हा प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटू शकतो. कारण जागा द्यायची, जागेमध्ये रडार शिफ्ट करायचा याचा खर्च महानगरपालिकेनं ऑलरेडी करतो म्हणून सांगितलेलं, त्याच्यामध्ये देखील काही अडचण नाही. महानगरपालिकेनं केला नाही तर शासन देखील त्याला पैसे उपलब्ध करून देऊ शकतं, अशी देखील शासनाची भूमिका आहे. परंतु हा सगळा प्रश्न जो आहे हा केंद्र शासनाशी निगडीत आहे आणि म्हणून मी मनीषाताईंना आश्वस्त करू इच्छितो की या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा केली जाईल, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केली जाईल आणि एव्हिएशन मंत्री जे आहेत केंद्र शासनाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग लावूनच हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ती बैठकीची तारीख देखील लवकरात लवकर दिल्लीमध्ये मागितली जाईल आणि त्या बैठकीला मनीषाताईंना देखील बोलवलं जाईल. सन्माननीय मंत्री महोदय, हे दरवेळेला मला असं आश्वासन देतायत, पण मी जनतेला काय सांगू. अध्यक्ष महोदय, आता इथपर्यंत आलेले की लोक माझ्या घरापर्यंत यायला लागलेली आहेत. त्यामुळे मी सरकारला विनंती करते, केंद्राचे राज्य एव्हिएशन मंत्री आपल्या महाराष्ट्राचे आहेत, केंद्रीय मंत्री नायडू साहेब, ह्यांना एकदा तुम्ही आपण आमंत्रण द्या ना की आम्ही तुम्हाला सर्व द्यायला तयार आहोत, ट्रान्सफरचे पैसे द्यायला तयार आहोत, जमिनीत जमीन दिलेली आहे, मग रडार फक्त ट्रान्सफर करायचे आहेत. तुमची जमीन तुम्हीच ठेवा, पण त्या जमिनीवर आपण डीपी मध्ये आरक्षण टाकलेलं आहे की थीम पार्क करायचा,
त्यामुळे तिकडे कुठलीही कमर्शियल बाब होणार नाही. आम्ही 2034च्या याच्यामध्ये डीपी मध्ये रिझर्वेशन ठेवलेलं आहे. पण जसं मंत्री महोदयांनी मला उत्तर दिलेलं आहे की देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत केंद्रामध्ये लवकरात लवकर मीटिंग घेऊन हा रडारचा प्रश्न सोडवतील असं मंत्री महोदयाने उत्तर दिलंय. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा सन्मान्य मंत्री महोदयांचे आभार मानते की हा प्रश्न किती कालावधीमध्ये तुम्ही मीटिंग घेणार एवढं मला उत्तर पाहिजे. नाहीतर तारीख पे तारीख मीटिंग के मीटिंग हा माझा आज 4 ते 5 वर्षापासून 20 पासून आज 2025 आलंच आहे. 20 पासून 25 पर्यंत मग मला आता एक कन्फर्म सांगा की आम्ही येत्या 1 एप्रिल एंड पर्यंत की मेच्या अगोदर माझ्या लोकांना नवीन यांना भाडं मिळेल आणि लोक आम्हाला त्यांना दिलासा मिळेल एवढं तरी मंत्री महोदय करा का आम्ही एप्रिल एंड पर्यंत मीटिंग करतो असं उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, मी सन्मान्य सदस्यांना असं सांगितलं की त्यांच्या भावना ह्या तंतोतंत खऱ्या आहेत, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही. अधिवेशन संपायच्या अगोदर माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं पत्र हे एव्हिएशन मिनिस्टर नायडू साहेबांना पाठवलं जाईल आणि त्यांच्याकडनं वेळ घेतली जाईल.